नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय शत्रुपीडेच्या संबंधित. आपल्याला भरपूर शत्रुपीडेचा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करावा. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. चला तर जाणून घेऊ शत्रुपीडेच्या संबंधित. गुप्त शत्रू, हितशत्रू, प्रगट शत्रू आणि प्रत्यक्ष शत्रू. प्रत्येक शत्रूचा जर आपल्याला त्रास होत असेल, व्यवसायात म्हणा, घरी म्हणा, कुठल्या गोष्टीत म्हणा, अजून अन्य ठिकाणी आपल्या मैत्री संबंधित म्हणा, जर गुप्त, हित, प्रगट कुठल्याही प्रकारचे जर शत्रू त्रास देत असतील तर हा उपाय तुम्ही अवश्य करावा. हा उपाय कसा करायचा आहे चला जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचा हा उपाय अमावस्येला किंवा शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. स्क्रीनवर येत आहेत अशा पद्धतीने 2 खिळे घ्यायचे आहेत. हे खिळे तशा पद्धतीने तुम्हाला बांधायचे काळ्या दोऱ्याने. 7 दोरे उभे बांधायचे, 7 दोरे आडवे बांधायचे. हा खाली स्क्रीनवर मंत्र येत आहे. त्या मंत्रामध्ये शत्रूचं नाव तुम्हाला ऍड करायचं आहे. ते मंत्र तुम्हाला एका कागदावर लिहून घ्यायचं आहे. आणि जिथे डॉट डॉट दिलेले आहेत तिथं तुम्हाला त्या शत्रूचं नाव त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ते कागदाची घडी घालायची आहे आणि ती दोऱ्यामध्येच त्या खिळ्यापाशी जिथं दोरा बांधलेला आहे तिथंच ती खिळ्याला परत दोरा बांधून टाकायचा आहे. हे बांधल्याच्या नंतर थोडा लटकता दोरा एक बांधायचा आहे त्या खिळ्याला. त्यानंतर हा जे खिळे आहेत हे आपल्या घराच्या बाहेर मेन डोरच्या बाहेर एक तर म्हणा मेन डोरच्या वर बांधा किंवा बाहेर कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही कोपऱ्यामध्ये कुठेही बांधा, न दिसण्यासारखे बांधा. हे बांधल्याच्या नंतर एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावर कापूर ठेवायचे, 3 लवंगा ठेवायचे, ते पेटवायचं आहे आणि शत्रूचं नाव घेऊन हे 7 वेळेस त्या खिळ्यांवरनं ते नारळ वाळून ते नारळ बाहेर टाकून द्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला शनिवारी अमावस्येलाच करायचा आहे. पण ह्या उपायाचा फायदा तुम्हाला होईलच, पण विनाकारण कुणाशी शत्रुत्व करून तुम्ही हा उपाय करण्याचा विचार करू नका. त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जर शत्रू असतील तरच हा उपाय करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.